झाला. अहो तुम्ही दिसलेच नाही मला. तुमचा हिशोब करायचा आहे. उद्या सकाळी येतो त्यांना घेऊन येतो उद्या तिला. त्यांना घेऊन येतो उद्या ते हे कॅटलॉग वगैरे घेऊन येतो उद्या त्याला. बरोबर. उद्या सकाळी. आताच काय आता बरं चाललंय. अजून केंद्र सुरू करतो ना. नाही थांबा थोडे अजून हात तुमचे नाही. नाही आता काय बाहेर नाही आता हांडे सुद्धा तुम्ही प्रत्येक माणसाशी कशाला कसं समजावून सांगायचं. नवीन मनुष्य येतो की तो मला सांगतो ते एक हांडे म्हणून वेडा मनुष्य आहे तो आमच्या मागे लागला. तुम्ही प्रत्येक नवीन माणसाशी कशाला बोलता. हांडे थोडंसं लक्षात घ्या. सहयोगात आधी गहन व्हा. असं करू नका. तुम्ही जो मनुष्य आला त्याच्याशी बोलता मग तुम्हाला माहिती नाही तो कोण आहे का कमिशनर आहे का कोण आहे. ते निरोप आला माझ्याकडे तिकडे एक मनुष्य आहे वेड्यासारखा सगळ्यांशी बोलतो. आता तुम्ही कृपा करून कोणत्याही नवीन माणसाशी बोलू नये अशी माझी विनंती. थोडे दिवस राहू द्या. जरासा आरामात चालू द्या. मी आता येते पुण्याला मग आपण समजून घेऊ बरं का. असं करू नका. सहयोगाचं नाव वाढलं पाहिजे. लोकांनी असं नाही म्हटलं पाहिजे सहयोगी वेडे आहेत आहे की नाही. ते आपलं प्रत्येकाशी काहीतरी बोलतात. नाही करू नका. नाही बघा तुमचा तुम्ही हे बघा माझ्याकडे हे बघा एक उत्तर आहे बघा. थांबा तुम्ही हात माझ्याकडे करा बघा. आता थरथरच होता तुमचा. नाही मला असं काहीतरी बोलणं म्हणजे माताजी मग कसं मी माताजीला पत्रक असतं आणि मुद्दाम स्कोअर करण्याची काही जरूर नाही. माताजींचे कार्य करत असताना मी स्वतः तिथे 2000 रुपये स्वतः खर्च करून माताजीचं कार्य मी इतकं वाढवते तिथं आणि माझे रात्रंदिवस तळमळ तिथं कार्य करण्याची. आणि तिथे सिटीमध्ये इतके लोक जमतायत कबूल आहे. मी 50-60 लोक जागृत करून दिले बघा. माझं रात्रंदिवस कार्य चालू. तुम्ही हे लक्षात घ्या. तुम्ही आता ऐकून घ्या. तुम्ही माझं ऐका. हे बघा तुम्ही माझं ऐका. तुम्ही जोपर्यंत नीट होत नाही आम्हाला पाहिजे ना आमचं कार्य. मी का नाही म्हणणार. एक विचार तुम्ही बघा तुम्ही जे करणार तेच आम्ही करतोय ना. मी का म्हणते सध्या नको कारण तुमच्या हातून जे लोक जागृत होतील त्यांना त्रास होणार हे लक्षात ठेवा. मी तुमची आई आहे. मी तुम्हाला खरं ते सांगते वाईट नाही वाटून घ्यायचं. तुम्ही उत्तम व्हा आधी. तुम्ही उत्तम झाले म्हणजे मग कार्य करा ना. ऐकी नाही गोष्ट कुणाला त्रास नाही झाला पाहिजे.